भारताचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भूगोलाचा जनक कोणाला म्हटले जाते? भूगोलाचा जनक एरास्टोस्थनीज यांना म्हटले जाते. भूगोलासाठी जिओग्राफिका या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? भूगोलासाठी जिओग्राफिका या शब्दाचा वापर एरास्टोस्थनीज यांनी केला. व्यवस्थित भूगोलाचे जनक कोणाला मानले जाते? व्यवस्थित भूगोलाचे जनक एरास्टोस्थनीज यांना मानले जाते. प्राचीन भूगोलाचे जनक कोण आहेत? प्राचीन भूगोलाचे जनक हिकेटियस हे आहेत. आधुनिक भूगोलाचे जनक कोणाला मानले जाते? आधुनिक भूगोलाचे जनक अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांना मानले जाते. मानव भूगोलाचे जनक कोणाला मानले जाते? मानव भूगोलाचे जनक कार्ल रिटर यांना मानले जाते. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार भारत कोणत्या बेटाचा भाग होता? प्राचीन भारतीय मान्यतेनुसार भारत जम्बूद्वीपचा भाग होता. भारतीय संविधानात भारताची कोणती दोन नावे नमूद आहेत? भारतीय संविधानात भारताची भारत आणि इंडिया ही दोन नावे नमूद आहेत. भारतीय उपखंड मूलतः कोणत्या विशाल भूखंडाचा भाग होता? भारतीय उपखंड मूलतः गोंडवाना लँड या भूखंडाचा भाग होता. इंडिया या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणत्या भाषेत केला गेला? इंडिया या शब्दाचा वापर सर्वप्रथम ग्रीक या भाषेत केला गेला. भारताचा आकार कसा आहे? भारताचा आकार चतुष्कोनीय आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांशादरम्यान आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे? भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखांशादरम्यान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये भारताचा क्रमांक 7वा आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताची प्रमाणवेळ कोठून घेतली जाते? भारताची प्रमाणवेळ अलाहाबाद नैनीजवळील 82.5 पूर्व रेखांशावरून घेतली जाते. भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेपेक्षा किती पुढे आहे? भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यांमधून जाते. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते? कर्कवृत्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधून जाते. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट होय. भारताच्या भूसीमांची एकूण लांबी किती आहे? भारताच्या भूसीमांची एकूण लांबी 15,200 किलोमीटर इतकी आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी 6,100 किलोमीटर इतकी आहे. भारताची एकूण किनारपट्टी बेटासह किती आहे? भारताची एकूण किनारपट्टी बेटासह 7,516 किलोमीटर इतकी आहे. भारताची किती राज्य समुद्र किनाऱ्याला लागून आहेत? भारताची 9 राज्य समुद्र किनाऱ्याला लागून आहेत. कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात लांब आहे? गुजरात या राज्याची किनारपट्टी सर्वात लांब आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोणती सामुद्रधुनी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्यात पाक सामुद्रधुनी आहे. भारताचा सर्वात जवळचा शेजारी देश कोणता? भारताचा सर्वात जवळचा शेजारी देश श्रीलंका होय. पाक सामुद्रधुनी कोणत्या देशांना वेगळे करते? पाक सामुद्रधुनी भारत आणि श्रीलंका या दोन देशांना वेगळे करते. भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशासोबत आहे? भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा बांगलादेशासोबत आहे. भारताची सर्वात छोटी आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशासोबत आहे? भारताची सर्वात छोटी आंतरराष्ट्रीय सीमा अफगाणिस्तान या देशासोबत आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आहे. रॅडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? रॅडक्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेचे निर्धारण कधी झाले? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेचे निर्धारण 1947 साली झाले. भारताची किती राज्य शेजारील देशाच्या सीमांना स्पर्श करतात? भारताची 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश शेजारील देशांच्या सीमांना स्पर्श करतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य राजस्थान राज्य होय. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश होय. भारताचे सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते? भारताचे सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा राज्य होय. भारताचे सर्वात लहान राज्य लोकसंख्येनुसार कोणते? भारताचे सर्वात लहान राज्य लोकसंख्येनुसार सिक्कीम होय. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी काय आहे? अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी श्री विजयपुरम, पूर्वीचे नाव पोर्ट ब्लेअर होय. लक्षद्वीपची राजधानी काय आहे? लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती ही आहे. भारताच्या कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? भारताच्या उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातून कर्कवृत्त जाते. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर केटो गॉडविन ऑस्टिन होय. हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? हिमालयातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे. भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कंचनजंगा हे आहे. सातपुड्याची राणी कोणाला म्हटले जाते? सातपुड्याची राणी पंचमढी या ठिकाणाला म्हटले जाते. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अन्नाईमुडी हे आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर गुरु शिखर हे आहे. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर दोडा बेट्टा हे आहे. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी गंगा ही आहे. गंगा नदीचा उगम कोठे होतो? गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमनद उत्तराखंड येथे होतो. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये सांगपो या नावाने ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव गोविंद वल्लभ पंत सागर रिहन धरण होय. जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे नदीबेट माजुली ब्रह्मपुत्रा नदी आसाम या राज्यातील. भारताची लवणी नदी साल्ट रिव्हर कोणाला म्हणतात? भारताची लवणी नदी म्हणजे साल्ट रिव्हर लुनी नदीला म्हणतात. कावेरी नदी जलविवाद कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे? कावेरी नदी जलविवाद कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यादरम्यान आहे. भारतातील कोणती नदी कर्कवृत्ताला 2दा कापते? भारतातील माही नदी कर्कवृत्ताला 2दा कापते. भारतात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? भारतात सर्वाधिक पाऊस मोसिनराम मेघालय येथे पडतो. भारतात हिवाळ्यात होणारा पाऊस मावट कशामुळे होतो? भारतात हिवाळ्यात होणारा पाऊस मावट पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होतो. भारताचे हवामान कसे आहे? भारताचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. मान्सून हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? मान्सून हा अरबी भाषेतील शब्द आहे. भारतात हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते? भारतात हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना मानले जाते. भारतातील श्वेत क्रांतीचा संबंध कशाशी आहे? भारतातील श्वेत क्रांतीचा संबंध दूध उत्पादनाशी आहे. भारतीय वन्यजीव संस्था वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे स्थित आहे? भारतीय वन्यजीव संस्था म्हणजेच वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून येथे आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट नॅशनल पार्क होय. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आणि ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे आणि ते एकशिंगी गेंड्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुंदरबन डेल्टा कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन डेल्टा पश्चिम बंगाल या राज्यात आहे.
भारतात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश या राज्यात आहे. भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारची माती आढळते? भारतामध्ये सर्वात जास्त गाळाची जमीन ॲल्युअल सॉइल या प्रकारची माती आढळते. रेगूर माती, काळी माती कोणत्या पिकासाठी अत्यंत योग्य आहे? रेगूर माती, काळी माती कापूस या पिकासाठी अत्यंत योग्य आहे. भारतातील सिंचनाचे सर्वात प्रमुख साधन कोणते आहे? भारतातील सिंचनाचे सर्वात प्रमुख साधन नळविहीर, ट्यूबवेल आणि कालवे होय. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर बांधले आहे. भाखरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? भाखरा नांगल धरण सतलज नदीवर आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? हिराकूड धरण महानदी ओडिसा येथे स्थित आहे. भारतातील सर्वात लांब कालवा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब कालवा इंदिरा गांधी कालवा होय. चहा उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? चहा उत्पादनात आसाम हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कॉफी उत्पादनात भारताचे अग्रणी राज्य कोणते? कॉफी उत्पादनात भारताचे अग्रगणी राज्य कर्नाटक राज्य होय. भारतात कोळशाचा सर्वाधिक साठा कोणत्या राज्यात आहे? भारतात कोळशाचा सर्वाधिक साठा झारखंड या राज्यात आहे. खेतडी राजस्थान कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? खेतडी राजस्थान तांबे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भारताचे डेट्राईट कोणाला म्हटले जाते? भारताचे डेट्राईट चेन्नई या शहराला म्हटले जाते. काही संदर्भात पिथमपूर आणि पुणे ऑटोमोबाईल उद्योगामुळे यांना डेट्राईट असे म्हटले जाते. भारतात पहिली रेल्वेगाडी कधी धावली? भारतात पहिली रेल्वेगाडी 1853 साली धावली. ती रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH-44 होय. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे बंदर मुंबई बंदर होय. कोकण रेल्वे कोणत्या राज्यांना जोडते? कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांना जोडते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे स्थित आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे स्थित आहे. भारताचे मँचेस्टर कोणाला म्हटले जाते? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हटले जाते. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोणाला म्हटले जाते? दक्षिण भारताचे मँचेस्टर कोयंबतूर या शहराला म्हटले जाते. अंदमान आणि निकोबार बेटांना कोणते चॅनल वेगळे करते? अंदमान आणि निकोबार बेटांना 10 डिग्री चॅनल वेगळे करते. लक्षद्वीप समूह कोणत्या महासागरात स्थित आहे? लक्षद्वीप समूह अरबी समुद्र या समुद्रात स्थित आहे. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच वेळेत किती फरक आहे? भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच वेळेत 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. भारतातील सर्वात जुने तेल क्षेत्र कोणते आहे? भारतातील सर्वात जुने तेल क्षेत्र दिग्बोई आसाम येथील होय. अमरकंटकमधून कोणत्या 2 मुख्य नद्या उगम पावतात? अमरकंटकमधून नर्मदा आणि सोन या 2 मुख्य नद्या उगम पावतात. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? जोग धबधबा जोग फॉल्स शरावती नदीवर आहे. भारताचा कोणता किनारा कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखला जातो? भारताचा तमिळनाडूचा किनारपट्टीचा भाग कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. भारतातील कोणते राज्य साखरेचे कोठार चिनिका कोटोरा म्हटले जाते? भारतातील उत्तर प्रदेश हे राज्य साखरेचे कोठार चिनिका कोटोरा असे म्हटले जाते. जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली ही आहे. भारताच्या मुख्य भूमीला रामेश्वरपासून काय वेगळे करते? भारताच्या मुख्य भूमीला रामेश्वरपासून पंबन चॅनल वेगळे करते. भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा बीच कोणता आहे? भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा बीच मरीना बीच चेन्नई येथील होय. क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा जिल्हा कच्छ गुजरात येथील होय.
हिमालयाची सर्वात बाहेरील रांग कोणती आहे? हिमालयाची सर्वात बाहेरील रांग शिवालिक रांग होय. काराकोरम खिंड कोठे स्थित आहे? काराकोरम खिंड लडाख येथे स्थित आहे. नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला खिंड सिक्कीम या राज्यात आहे. लिपुलेख खिंड कोठे स्थित आहे? लिपुलेख खिंड उत्तराखंड या राज्यात स्थित आहे. रोहतांग खिंड कोणत्या राज्यात आहे? रोहतांग खिंड हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली पर्वतरांग होय. पश्चिम घाटाला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाटाला इतर सह्याद्री या नावाने ओळखले जाते. दख्खनचे पठार कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनले आहे? दख्खनचे पठार बेसाल्ट ज्वालामुखीजन्य प्रकारच्या खडकापासून बनले आहे. लक्षद्वीप समूहाची निर्मिती कशी झाली आहे? लक्षद्वीप समूहाची निर्मिती प्रवाळ भित्तिकापासून कोरलपासून झाली आहे. बॅरेन बेटे कुठे स्थित आहे? बॅरेन बेटे अंदमान समुद्र भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी होय. भारतातील सर्वात मोठा हिमनद ग्लेसियर कोणता आहे? भारताचा सर्वात मोठा हिमनद म्हणजेच ग्लेसियर सियाचीन होय. गंगा नदीचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्यातून वाहतो? गंगा नदीचा सर्वाधिक भाग उत्तर प्रदेश या राज्यातून वाहतो. यमुना नदीचा उगम कोठे होतो? यमुना नदीचा उगम यमुनोत्री हिमनद येथे होतो. बंगालचे दुःखाश्रू सॉरो ऑफ बंगाल कोणत्या नदीला म्हटले जाते? बंगालचे दुःखाश्रू सॉरो ऑफ बंगाल दामोदर नदीला म्हटले जाते. कोसी नदीला कोणत्या राज्याचा शोक सॉरो ऑफ बिहार म्हटले जाते? कोसी नदीला बिहार या राज्याचे शोक म्हटले जाते. भारतातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते? भारतातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते. कावेरी नदी कोणत्या धबधब्याची निर्मिती करते? कावेरी नदी शिवसमुद्रम या धबधब्याची निर्मिती करते. चंबळ नदी कोणाची उपनदी आहे? चंबळ नदी यमुना या नदीची उपनदी आहे. भारतातील खाऱ्या पाण्याची सर्वात मोठी लेक सरोवर कोणती? भारतातील खाऱ्या पाण्याची सर्वात मोठी लेक सरोवर चिल्का सरोवर ओडिशा या राज्यातील होय. उलर लेक कोठे स्थित आहे? उलर लेक जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात. हे उलर लेक गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात मोठी मानवनिर्मित लेक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी मानवनिर्मित लेक गोविंद सागर भाकरा नांगल येथील होय. सांभार लेक कोणत्या राज्यात आहे? सांभार लेक राजस्थान या राज्यात आहे. लोणार लेक कोणत्या राज्यात आहे? लोणार लेक महाराष्ट्र या राज्यात आहे. मृदेच्या अभ्यासाला काय म्हणतात? मृदेच्या अभ्यासाला पेडॉलॉजी असे म्हटले जाते. काळी माती काळी का असते? काळी माती काळी टिटॅनिफरस मॅग्नेटाइट आणि जीवाश्माच्या उपस्थितीमुळे काळी असते. लाल मातीचा रंग लाल कशामुळे असतो? लाल मातीचा रंग लाल आयर्न ऑक्साईडमुळे असतो. कोणत्या मातीत जलधारण क्षमता सर्वात जास्त असते? काळ्या मातीत जलधारण क्षमता सर्वात जास्त असते. भारतातील सिंचनाचे सर्वात मोठे साधन कोणते आहे? भारतातील सिंचनाचे सर्वात मोठे साधन नलकूप ट्यूबवेल्स होय. भारतात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम कोठे होते? भारतात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळ जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण लेह होय. उन्हाळ्यामध्ये आसाममध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? उन्हाळ्यामध्ये आसाममध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना बारदो इसिला असे म्हणतात. भारतात सागवानची वने कोणत्या प्रदेशात जास्त आढळतात? भारतात सागवानची वने मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त आढळतात. सुंदरी वृक्ष कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळतात? सुंदरी वृक्ष मँग्रोव्ह खाडीच्या वनामध्ये सर्वाधिक आढळतात. भारतात सर्वाधिक वने कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वाधिक वने मध्य प्रदेश या राज्यात आहेत. भारतात सर्वात कमी वने कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वात कमी वने हरियाणा या राज्यात आहेत. गीर नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? गीर नॅशनल पार्क गुजरात या राज्यात आहे. गीर नॅशनल पार्क सिंहासाठी प्रसिद्ध आहे. मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मानस राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. केवलादेव घाना पक्षी अभयारण्य कोठे स्थित आहे? केवलादेव घाना पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यात स्थित आहे.
भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत? भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. भारतातील निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? भारतातील निळी क्रांती मत्स्यपालनाशी संबंधित आहे. भारतातील पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? भारतातील पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. तांदळाचे कोठार कोणत्या राज्याला म्हटले जाते? तांदळाचे कोठार छत्तीसगड या राज्याला म्हटले जाते. भारतात गहू उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते? भारतात गहू उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य उत्तर प्रदेश हे राज्य होय. कडधान्य उत्पादनात भारताचे कोणते राज्य प्रथम आहे? कडधान्य उत्पादनात भारताचे मध्य प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भारताचा रूर कोणत्या प्रदेशाला म्हटले जाते? भारताचा रूर छोटा नागपूर पठाराला म्हटले जाते. बॉक्साईटचे सर्वात मोठे उत्पादक राज्य कोणते आहे? बॉक्साईटचे सर्वात मोठे उत्पादक राज्य ओडिशा राज्य होय. भारतातील अणुऊर्जेचे पहिले केंद्र कोणते आहे? भारतातील अणुऊर्जेचे पहिले केंद्र तारापूर महाराष्ट्र येथील होय. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? नरोरा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यात आहे. भारतात पहिली रेल्वे कोठून कोठपर्यंत धावली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान 34 किलोमीटर धावली. भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय रेल्वेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प कशाशी संबंधित आहे? सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प रस्ते मार्गाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी कर्नाटक येथील होय. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोठून कोठपर्यंत धावेल? भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावेल. जगातील सर्वात उंच रस्ते मार्ग कोणता आहे? जगातील सर्वात उंच रस्ते मार्ग मनाली ते लेह दरम्यान होय. कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे? कांडला बंदर गुजरात या राज्यात आहे. न्हावा बंदर कोठे स्थित आहे? न्हावा बंदर महाराष्ट्र येथे स्थित आहे. भारताची जनगणना किती वर्षांनी होते? भारताची जनगणना दर 10 वर्षांनी होते. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर काय आहे? 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर 943 इतके आहे. भारतात साक्षरता दर सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? भारतात साक्षरता दर सर्वात जास्त केरळ या राज्यात आहे. भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार राज्य होय. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतात अनुसूचित जमाती म्हणजे एसटीची सर्वाधिक लोकसंख्या कोठे आहे? भारतात अनुसूचित जमातीची म्हणजेच एसटीची सर्वाधिक लोकसंख्या मध्य प्रदेश या राज्यात आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येची किती टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे? भारताच्या एकूण लोकसंख्येची 68.8% लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या आहे. भारतात दशकीय जनगणना कधी सुरू झाली? भारतात दशकीय जनगणना 1881 साली सुरू झाली. जनगणना हा कोणत्या सूचीचा विषय आहे? जनगणना हा संघ सूचीचा विषय आहे. सर्वात लांब किनारपट्टी असलेला दक्षिण भारतीय राज्य कोणता? सर्वात लांब किनारपट्टी असलेला दक्षिण भारतीय राज्य आंध्र प्रदेश राज्य होय. भारताचे डेट्रॉईट कोणाला म्हणतात? भारताचे डेट्रॉईट चेन्नई या शहराला म्हणतात. पीन व्हॅली नॅशनल पार्क कोठे आहे? पीन व्हॅली नॅशनल पार्क हिमाचल प्रदेश येथे आहे. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय अलीपूर कोलकाता येथे आहे. कोणत्या नदीला पवित्र नदी मानले जाते? गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते. अलकनंदा आणि भगीरथी कोठे मिळतात? अलकनंदा आणि भगीरथी देवप्रयाग येथे मिळतात. सिंधू नदीचा उगम कोठून होतो? सिंधू नदीचा उगम मानक सरोवर येथून होतो. सतलज नदी भारतात कोणत्या खिंडीतून प्रवेश करते? सतलज नदी भारतात सिपकीला खिंडीतून प्रवेश करते. भारतातील सर्वात मोठी खाऱ्या पाण्याची लेक कोणती? भारतातील सर्वात मोठी खाऱ्या पाण्याची भूवेष्टित लेक सांभार सरोवर होय.
भारतातील कोणत्या नदीला डेल्टा नाही? भारतातील नर्मदा आणि ताप्ती नदीला डेल्टा नाही. खाडी एचुरी तयार करणारी नदी कोणती? खाडी म्हणजेच एचुरी तयार करणारी नदी नर्मदा नदी होय. लक्षद्वीपची भाषा कोणती आहे? लक्षद्वीपची भाषा मल्याळम ही आहे. अंदमान निकोबारचा सर्वात उंच शिखराचे नाव काय? अंदमान निकोबारच्या सर्वात उंच शिखराचे नाव सॅडल पीक होय. भारताचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. उत्तर भारताचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? उत्तर भारताचे मँचेस्टर कानपूर या शहराला म्हणतात. दक्षिण भारताचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? दक्षिण भारताचे मँचेस्टर कोयंबतूर या शहराला म्हणतात. भारताचे हॉलिवूड कोणाला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड मुंबई या शहराला म्हटले जाते. सिलिकॉन व्हॅली कोणाला म्हटले जाते? सिलिकॉन व्हॅली बेंगळुरू या शहराला म्हटले जाते. भारताचे उद्याननगर कोणते आहे? भारताचे उद्याननगर बेंगळुरू हे शहर आहे. अरवली टेकड्याचा विस्तार कुठपर्यंत आहे? अरवली टेकड्यांचा विस्तार गुजरात ते दिल्लीपर्यंत आहे. छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर कोणते आहे? छोटा नागपूर पठारावरील सर्वात उंच शिखर पारसनाथ शिखर होय. भारतात तंबाखूचे सर्वात मोठे उत्पादक राज्य कोणते आहे? भारतात तंबाखूचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आंध्र प्रदेश राज्य होय. भारतात तागाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? भारतात तागाचे सर्वाधिक उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यात होते. भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेश या राज्यात होते. आधुनिक औद्योगिक विकासाचा आधार काय आहे? आधुनिक औद्योगिक विकासाचा आधार लोह आणि पोलाद उद्योग होय. जमशेदपूर टाटानगर कोणत्या नदीच्या काठी आहे? जमशेदपूर टाटानगर सुवर्णरेखा नदीच्या काठी आहे. नेपानगर मध्य प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? नेपानगर मध्य प्रदेश उत्तप्रताच्या कागदासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय प्रमाणवेळ किती राज्यांमधून जाते? भारतीय प्रमाणवेळ 5 राज्यांमधून जाते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या. जगातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? जगातील सर्वात मोठे पठार तिबेटचे पठार होय. भारताचा कोहिनूर कोणाला म्हटले जाते? भारताचा कोहिनूर आंध्र प्रदेश गोदावरी कृष्णा खोऱ्याला म्हटले जाते. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? सुवर्ण मंदिर अमृतसर या शहरात आहे. सर्वात जास्त चहाची निर्यात कोणता देश करतो? सर्वात जास्त चहाची निर्यात चीन हा देश करतो. यामध्ये भारताचाही वाटा सर्वात मोठा आहे. भारताचे पॅरिस कोणाला म्हटले जाते? भारताचे पॅरिस जयपूर या शहराला म्हटले जाते. भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हटले जाते? भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हटले जाते. झरिया झारखंड कशासाठी प्रसिद्ध आहे? झरिया झारखंड कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोणता? भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम होय. अंकलेश्वर तेलक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अंकलेश्वर तेलक्षेत्र गुजरात या राज्यात आहे. भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी झाली? भारतात अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1948 साली झाली. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कल्पकम तमिळनाडू येथे आहे. भारताचे स्टील सिटी कोणाला म्हणतात? भारताचे स्टील सिटी जमशेदपूर या शहराला म्हणतात. भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला? भिलाई पोलाद प्रकल्प पूर्व सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया या देशाच्या मदतीने उभारला गेला. राऊरकेला पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? राऊरकेला पोलाद प्रकल्प ओडिशा या राज्यात आहे. दुर्गापूर पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुर्गापूर पोलाद प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यात आहे. ॲल्युमिनियमचे सर्वात प्रमुख खनिज कोणते आहे? ॲल्युमिनियमचे सर्वात प्रमुख खनिज बॉक्साईट खनिज होय. भारतातील सर्वाधिक ॲल्युमिनियम उत्पादन करणारी कंपनी कोणती? भारतातील सर्वाधिक ॲल्युमिनियम उत्पादन करणारी कंपनी नाल्को कंपनी होय.
सिमेंट उत्पादनात भारताचे कोणते राज्य प्रथम आहे? सिमेंट उत्पादनात भारताचे राजस्थान हे राज्य प्रथम आहे. भारताचे मक्का कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मक्का राजस्थानमधील अजमेर या शहराला म्हणतात. भारतात पहिल्यांदा जनगणना कधी झाली? भारतात पहिल्यांदा जनगणना 1872 लॉर्ड मेयोच्या काळात झाली. नियमित जनगणनेची सुरुवात कोणाच्या काळात झाली? नियमित जनगणनेची सुरुवात 1881 लॉर्ड रिपनच्या काळात झाली. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य बिहार राज्य होय. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश होय. कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती SCची लोकसंख्या सर्वाधिक आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अनुसूचित जातीची म्हणजेच SCची लोकसंख्या सर्वाधिक आहे. भारतात साक्षरता दर किती आहे? भारतात साक्षरता दर 74.04% इतका आहे. टॉड जमात कोठे राहते? टॉड जमात निलगिरी टेकड्यामध्ये राहते. गोरो, खासी, जयंतिया टेकड्या कोणत्या राज्यात आहे? गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या मेघालय या राज्यात आहेत. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी जमात भिल्ल जमात होय. लेह कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? लेह सिंधू नदीच्या काठी वसलेले आहे. भारत पाकिस्तान दरम्यान कोणती ट्रेन चालते? भारत पाकिस्तान दरम्यान समझोता एक्सप्रेस ही ट्रेन चालते. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 कुठून कुठपर्यंत आहे? राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 NW1 अलाहाबाद ते हल्दिया दरम्यान आहे. हा जलमार्ग गंगा नदीवर आहे. भारतात हवाई वाहतुकीची सुरुवात कधी झाली? भारतात हवाई वाहतुकीची सुरुवात 1911 साली झाली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बंदर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बंदर चेन्नई होय. जवाहरलाल नेहरू बंदर न्हावा शेवा कोठे आहे? जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच न्हावा शेवा बंदर मुंबई येथे आहे. मर्मगोवा बंदर कोणत्या राज्यात आहे? मर्मागोवा बंदर गोवा या राज्यात आहे. न्यू मंगलोर बंदर कोणत्या राज्यात आहे? न्यू मंगलोर बंदर कर्नाटक या राज्यात आहे. भारताचे प्रवेशद्वार कोणाला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार मुंबई या शहराला म्हणतात. भारताची बाग गार्डन सिटी कोणाला म्हणतात? भारताची बाग गार्डन सिटी बेंगळुरू या शहराला म्हणतात. सात बेटाचे शहर कोणाला म्हणतात? सात बेटाचे शहर मुंबई या शहराला म्हणतात. नवाबाचे शहर कोणाला म्हणतात? नवाबाचे शहर लखनौ या शहराला म्हणतात. पेठा नगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? पेठा नगरी म्हणून आग्रा हे शहर प्रसिद्ध आहे. पोलाद नगरी कोणाला म्हणतात? पोलाद नगरी स्टील सिटी जमशेदपूर या शहराला म्हणतात. भारताचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात? भारताचे स्वित्झर्लंड काश्मीर या जम्मू केंद्रशासित प्रदेशाला म्हणतात. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कावेरी या नदीला म्हणतात. भौगोलिक आणि लांबीच्या निकषावर गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात, तर कावेरी नदीला तिच्या पावित्र्यामुळे दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. बुद्धांची भूमी कोणाला म्हणतात? बुद्धांची भूमी बिहार बोधगया याला म्हणतात. थारचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे? थारचे वाळवंट राजस्थान या राज्यात आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट होय. भारतातील थंड वाळवंट कोणते आहे? भारतातील थंड वाळवंट लडाख होय. जवाहर बोगदा टनल कोणत्या खिंडीत स्थित आहे? जवाहर बोगदा टनेल बनिहाल खिंडीत स्थित आहे.
हिमालयाची सर्वात उंच रांग कोणती आहे? हिमालयाची सर्वात उंच रांग हिमाद्री बौद्ध हिमालयात आहे. पीर पांजाल पर्वत रांग कोठे आहे? पीर पंजाल पर्वत रांग जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा बीच कोणता आहे? भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा किंवा बीच मरीना बीच चेन्नई येथील होय. गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या संयुक्त जलप्रवाहाचा काय म्हणतात? गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या संयुक्त जलप्रवाहास मेघना असे म्हणतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.